जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे ना, दिवसेंदिवस ढवळत चाललं आहे किंवा तापत चाललं आहे, बरोबर. नेमकं ते का होतं आहे, कशासाठी होते, हे सर्व जनतेला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जे काही चालू आहे हे कशासाठी चालू आहे आणि ह्याला कोण कारणीभूत आहे. आपण प्रत्येक गोष्टीवर टप्प्याटप्प्यात आणि एकदम अतिशय सविस्तरपणे या विषयावर चर्चा करू. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, पण शेवटपर्यंत बघा. तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चालू आहे. मी माझा दृष्टिकोन तुमच्यासमोर ठेवतो आहे, तुम्ही तुमचा दृष्टिकोन खाली कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. मी जे काही सांगतो आहे हे सगळं काही खरं असेल किंवा सगळं काही खोटं असेल हे तुम्ही ठरवा की जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे नेमकं कशा पद्धतीनं चालू आहे आणि कोण घडून आणतं आहे. सुरुवात आपण करूया मराठा आरक्षणापासून. महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या चालू आहे हे मराठा आरक्षणाचा त्याचा मूळ पाया आहे. ओके, म्हणजे जर काही सुरू झालं तर त्याला जबाबदार मराठा आरक्षण आहे, कारण की मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावरून उतरतो आहे आणि त्यामुळं बाकीच्या सर्व लोकांना काहीतरी मटेरियल भेटतं आहे बोलायला. त्यामुळे त्यांचे दुकानं चालत आहे, त्यांचा धंदा चालतो आहे, त्यांचा व्यवसाय चालतो आहे आणि त्यावर त्यांचं पोट भरलं जातं आहे. ही गोष्ट त्रिकालबाधी सत्य आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमुळं बाकीच्या काही लोकांची तर दुकाने परमनंट बंद झालीच आहे, पण काही लोकांची दुकानं अजून सुरू झाले. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स भेटलेत, जसं की मीडिया काही पद्धतीनं मराठा आरक्षणाला कव्हरेज देते तर काही पद्धतीनं निगेटिव्ह दाखवते. जसं की हमखास एक चॅनल APP माझा, हे चॅनल नेहमी मराठ्यांचा विरोध करत आलं आहे आणि आताही त्यांनी काय केलं तेही तुम्हाला मी पुढे चढून सांगतो. सुरुवात आपण करू सर्वात अगोदर मराठ्यांची जी विराट सभा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथं ठेवली होती, तिथून आपण सुरुवात करूया. कशा पद्धतीनं काय टॉपिक पुढं वाढत जातात किंवा काय त्याच्यामध्ये ॲड होत जातात हे तुम्ही बारकाईने लक्ष द्या. 4 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमध्ये सभा ठेवतात. त्या सभेला जवळपास 1 कोटीच्या पुढं पब्लिक येते. तुम्ही जालना पोलीसचा अधिकृत आकडा माहिती करून घ्या. जवळपास जालना पोलीसनं जो अधिकृत आकडा सांगितलेला आहे 1,47,00,000 जवळपास मराठ्यांची सभा तिथं भरली गेली होती. मी स्वतः दस्तूर खुद्द मी ती सभा डोळ्यांनी बघितली. मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. इतिहासामध्ये अशी सभा कधीच होणार नाही आणि आतापर्यंत झालीसुद्धा नाही. अशा पद्धतीची ही सभा होती. सकाळी 6 वाजल्यापासून मला आंतरवाली सराटीमध्ये पोहोचायला 10 वाजले होते. म्हणजे जवळपास 60 किलोमीटरचं जर अंतर मला क्रॉस करायचं असेल तर मला 4 तास लागतात 60 किलोमीटर अंतर क्रॉस करायला, आणि त्याच्यापेक्षा डबल तास मला घरी यायला लागला. स्वतः ट्रॅफिकमध्येच मला जवळपास 3 ते 3.5 तास लागले मला ट्रॅफिकमधून बाहेर यायला. म्हणजे इतक्या मोठ्या प्रकारची विराट सभा होती. वेगवेगळ्या ज्येष्ठ पत्रकार लोकांनी त्या सभेचं विश्लेषण केलंच आहे. मी त्यामध्ये खोलवर जात नाही. जरांगे पाटलांनी ज्या मागण्या काय ठेवल्या त्या सगळ्या तुमच्या समोर आहे. राज्य शासनापर्यंत सुद्धा त्या पोहोचल्या. पण ती एवढी मोठी विराट सभा बघून अनेकांच्या पोटामध्ये पोटशून निर्माण झालेला आहे की आमची अख्खी हयात गेली, आम्ही भरपूर जगातले सर्वात भयंकर कुटाणे केले तरी एवढा मोठा समाज, एवढी मोठी जनता आमच्या पाठीशी नाही आहे. आणि ह्या मनोज जरांगेने असं काय केलं की एवढा मोठा समाज त्याच्या पाठीशी उभा राहतोय. काही लोकांनी आक्षेप घेतले की एवढा मोठा पैसा कुठून उभा राहिला. काही लोकांनी आक्षेप घेतले की नेमकं हिने असं काय केलं की सगळा समाज स्वतःच्या गाड्या घोड्यांनी पैसे स्वतःचा खर्च करून घरची शिदोरी बांधून लोक तिथे आलेत. म्हणजे असं काय झालं, स्वतः लोकांनी त्यांचे जे रान होतं, त्यांचं वावर होतं, हे स्वतः त्या सभेसाठी स्वइच्छेने दिलं. बरं, असं नाही की त्या लोकांमध्ये फक्त मराठा समाजच होता. तेली, माळी, मुस्लिम, कुंभार, लोहार, संभार ह्या सर्व लोकांनी आपल्या जमिनी दिल्यात. 300 एकर वावर काय फक्त एका समाजाचा असू शकत नाही, ही गोष्ट तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. आणि गाव म्हणलं, खेडा म्हणलं तर त्या गावामध्ये फक्त काय मराठा समाजात राहतो असंही नाही आहे. त्या गावामध्ये प्रत्येक समाजाचा माणूस राहतो, तो आनंदाने राहतो, खुशीने राहतो. त्यामुळे त्या वावरामधील किंवा त्या आजूबाजूच्या गावामधील जवळपास सर्व जातीच्या लोकांनी त्या सभेला पाठिंबा दिला होता. आता काही OBC नेते OBC लोकांचा पाठीराखा म्हणून असं दाखवतात समाजामध्ये की आम्ही फक्त OBC लोकांसाठी करतो आहे. मुळात OBC समाज हा मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या लढाईमध्ये सामील आहे. तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन बघा, OBC समाजाच्या लोकांना तुम्ही विचारा की तुम्ही मराठा समाजासोबत आहेत का नाही. हे यांचीच पुंगी वाजवतात, यांचा डफडा इकडं वाजवतात की आम्ही OBCचे कैवारी किंवा आम्ही OBCचे नेते आहोत, अशा पद्धतीने हे गाजावाजा करतात. मुळात जो खरा OBC समाज आहे तो मराठ्यांच्या सोबत आहे, हे तुम्हाला लक्ष देत नाही आहे. पाठिंबा मराठा समाजाचा त्यांच्या पाठिंबा उभा राहिला हा त्यांच्या प्रामाणिकपणामुळं राहिला. तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये तुमच्या परिषदेमध्ये जर तुम्ही म्हणता की ह्या माणसाला कसं काय पैसा होता, आम्हाला कोण पैसे देत नाही, याचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असेल. लोक तुमच्यावर विश्वास का ठेवत नसेल. तुम्ही जे बेसन खाऊन आलात, जरांगे पाटील ज्या पद्धतीनं म्हटले, तुम्हाला स्वतः कारण माहिती आहे की लोक तुमच्यावर विश्वास का ठेवत नाही, लोक तुमच्याकडे पैसा का जमा करत नाही. तुमच्या 7 पिढ्यापासून खातील एवढा पैसा आहे तुमच्याकडे. तुम्ही एका गरीब माणसाला विचारता की पैसा कुठून आला. तिथं एवढी पब्लिक होती, त्या प्रत्येकाने जर 50-50 रुपये जरी दिले असते ना तर कोटी रुपये जमा झाले असते. एवढी पब्लिक तिथं होती. असो, त्या गोष्टीच्या विश्लेषणात जास्त मी जात नाही. याबद्दल तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी उत्तर दिलं, स्वतः जरांगे पाटलांसुद्धा उत्तर दिलं. मुद्दा क्रमांक 2, एका पद्धतीनं
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचा वाद सुरू असताना एक तिसरा व्यक्ती या वादामध्ये एंट्री करतो, बरोबर. त्या माणसाच्या नावाचा आणि त्याच्या वागणुकीचा काहीच संबंध नाही आहे. जे नाव त्या माणसाला त्याच्या आईवडिलांनी दिलेलं आहे त्या नावामध्ये त्याच्या वागण्यामध्ये काहीच म्हणजे फरक नाही, जमीन आसमानचा फरक आहे डायरेक्ट. म्हणजे ते नाव त्याला कसं दिलं याचाच विचार मी करतो आणि तुम्हीसुद्धा तो विचार करत असाल. अतिशय विक्षिप्त माणूस, त्या माणसाने ज्या ज्या ठिकाणी हात घातला त्या त्या ठिकाणचं सगळं सत्यानाश करून टाकला. एस टी महामंडळ लोकांसोबत तो उभा होता. आजही तुम्ही एस टी महामंडळमधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाऊन विचारा, सर्वात अगोदर त्याच्या विरोधात तर कोणी बोलायला तयार होणार नाही, कारण की सगळेजण त्याला घाबरतात. त्याला अशा माणसाचा पाठिंबा आहे, त्या माणसाच्या पाठिंब्यामुळे तो काहीही करू शकतो. तो बँकेमध्ये गैरव्यवहार करतो आहे, त्यांनी प्रत्येक आरक्षणामध्ये आरक्षण मोडीत कसं काढायचं या सगळ्या गोष्टीचं त्याला नॉलेज आहे. त्या माणसाबद्दल जितकं सांगावं तितकं कमी. या माणसाने 2 पदव्या घेतलेल्या आहेत. एक पदवी त्यांनी वैद्यकीय पदवी घेतलेली आणि एक पदवी त्यांनी लॉची पदवी घेतलेली आहे. हा म्हणतोय की मी जे 50% उर्वरित आरक्षण आहे त्या गुणवंत लोकांच्या संरक्षणासाठी मी इथं उभा आहे. ज्या संविधानाचं तो नाव घेतो आहे त्या संविधानाच्या नुसार असं त्याचं म्हणणं आहे की मी जे उरलेले 50% लोक आहेत, जे गुणवंत लोक आहेत त्या गुणवंत लोकांच्या संरक्षणासाठी मी उभा आहे. ह्या माणसाचे जे क्लासमेट आहेत त्या क्लासमेट लोकांचे काही व्हिडिओ ह्या दिवसामध्ये बघितलेत. हा गुणवंताबद्दल बोलतोय. गुणवंत आणि याचा काही संबंध नाही आहे हे तुम्हाला यामध्ये सांगतो मी. कॉलेज लाईफमध्ये यांनी कित्येक प्राध्यापक लोकांना कशा पद्धतीनं छळ केला, कशा पद्धतीनं त्रास झाला हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांनासुद्धा माहिती आहे. यांनी जेनेऊ हटाव देश बचाव अशा पद्धतीच्या सुद्धा घोषणा दिल्या आहेत. दुसरी गोष्ट हे संविधानाचं नाव घेतात, सारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. आता ह्या जास्त खोलात जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मराठ्यांचे काय संबंध आहे हे जर तुम्हाला सांगत बसलं तर कित्येक तास लागतील, कित्येक दिवस लागतील, कित्येक महिने लागतील. बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज आणि मराठा यांचे जे संबंध आहे ना याचं कोणी विश्लेषण लवकर करू शकत नाही. त्याचं जितकं विश्लेषण करत जाईल ते अजून खोलात जाईल. इतकं घट्ट नातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. यांनी सांगितलं की जे संविधानाच्या संरक्षणासाठी मी उभा आहे त्या संविधानाचा चुकीच्या पद्धतीनं गैरपद्धतीनं वापर जर कसा करता येत असेल तर सर्वात अगोदर हा माणूस करतोय. लॉच्या नवीन विद्यार्थ्याला मी एक सांगू इच्छितो, जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल की संविधान ज्या पद्धतीनं लोकांना न्याय देण्यासाठी आहे, कोणावर अन्याय होत असेल तर त्याचं संरक्षण करण्यासाठी संविधान आहे, पण संविधानाचा चुकीच्या पद्धतीनं वापर जर कसा करायचा असेल तर ह्या माणसाकडून शिकलं पाहिजे. सगळ्यात निगेटिव्ह सगळ्यात वाईट वापर संविधानाचा जर कोण करत असेल तर तो हा पुरुष आहे, हा माणूस आहे. मला तर ह्या व्यक्तीवर व्हिडिओ पण तयार करायचा तर लाज वाटते, पण सध्या गरज बनलेली आहे. लोकांनी याला जाब विचारणं सुरू केलेलं आहे. मराठा समाजाच्या प्रत्येक तरुणांनी याला फोन लावणं चालू केलेलं आहे. का हा मराठा समाजाच्या मागे लागलेला, याच्या पोटामध्ये का दुखतं आहे त्याचं कारण फक्त एक आणि एकच की राज्यामध्ये जर मराठा आणि ओबीसी वाद झाला नाही, राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद पेटला नाही तर कशा ना कशा पद्धतीनं राज्यामध्ये मराठा आणि एससी हा वाद राज्य शासनाला लावायचा आहे. या अगोदरही त्यांनी काही असे प्रयत्न केले होते पण ते त्यांचे यशस्वी झाले नाही, तरी परत ते असे प्रयत्न करत आहेत. कारण की आपल्या भारत देशामध्ये माणूस हा नंतर बघितला जातो आणि त्याची जात ही पहिले बघितला जाते, बरोबर. आणि ही प्रथा कोणी सुरू केलेली आहे, ही प्रथा सगळ्यांना माहिती आहे की मनुवादी लोकांनी ही प्रथा सुरू केलेली आहे. आम्ही श्रेष्ठ, आम्ही तुम्हाला कामं सांगणार आहे, आम्ही आमच्या हाताखाली काम करायचं, ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळं सगळ्यांच्या मनामध्ये एकच गोष्ट झालेली आहे, माणूस नंतर बघायचा आधी त्याची जात बघायची. आणि तसं सुरुवातसुद्धा झालेली आहे. ज्या पद्धतीनं छगन भुजबळ एका साईडला मनोज जरांगे पाटील यांना टॅकल करताय त्याच पद्धतीने यांनीसुद्धा मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला सुरू केलं. मग मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात जर हा बोलत असेल तर साहजिकच मराठा समाजातील तरुण शांत बसणार नाही. 14 ऑक्टोबरच्या सभेच्या आधीसुद्धा यांनी ऑन रेकॉर्ड एक अशी गोष्ट केली होती की तिथे हिंसा होणार आहे. म्हणजे याला मुळात हिंसा घडून आणायची होती पण ती दुर्दैवाने ती घडली नाही. याचं त्याला फार दुःख झालं आणि परत त्यांनी जत्रा वगैरे असे काहीतरी उल्लेख करायला चालू केला. गोष्ट अशी होती की जो माणूस ज्या माणसाचा अभ्यास नाही किंवा जो माणूस फक्त जातीला चिटकू नये तो माणूस काय बघणार की हा माणूस आमच्या जातीचा आहे. आणि सध्या तसं होतं आहे. छगन भुजबळचे समर्थक, छगन भुजबळच्या जातीचे लोक व्हिडिओ टाकायला चालू केले, याच्या पण लोकांच्या जातीच्या लोकांनी व्हिडिओ टाकायला चालू केले. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडून आणायचा हा 2024 विधानसभा आणि लोकसभा इलेक्शनच्या आधीचा डाव ह्या शासनाचा. कारण की त्यांना माहिती आहे एक तर हे लोक धर्माच्या नावावर लढतील किंवा जातीच्या नावावर लढतील. धर्माच्या नावाने जर भांडणं लावायचे झाले तर मराठा क्रांती जो विराट मोर्चा झाला आता 14 ऑक्टोबरचा त्यामध्ये मुस्लिम समाजाने इतकं मोठं योगदान दिलं जितकं सांगावं तितकं कमी. परत जर सांगायला सुरू केलं तर मागच्याच व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की मुस्लिम समाज मराठा समाजाच्या सोबत येतं. कशा पद्धतीच्या कमेंट्स केला तुम्ही खाली वाचा त्यामध्ये. म्हणजे इतकं विक्षिप्त लोकांची मानसिकता झालेली आहे. जर एखाद्या समाजाने मोठ्यापणाने जर दुसऱ्याला मदत केली तर त्यांना ते सुद्धा बघवत नाही. आपण बी करायची नाही, दुसऱ्यांनी केली ती पण त्यांना बघवत नाही. अशा पद्धतीचे लोक झालेले आहेत. त्यामुळे इथं धर्माच्या वाद निर्माण होईल ही गोष्ट तुम्ही सोडून द्या. दुसरी गोष्ट जातीची.
आता ज्या पद्धतीनं ह्या माणसांनी सांगितलं की जत्रा होती, मग मराठा समाज त्याला जा विचारण्यासाठी त्याला विचारतोय तू अशा पद्धतीनं का करतोय, की लगेच याच्या इकडच्या लोकांनी व्हिडिओ टाकायला चालू केलं की तुम्हाला आरक्षणातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानातून तुम्हाला आरक्षण पाहिजे, तर मग तुमच्या मराठा आरक्षणाच्या बॅनरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो का नाही? अरे हा विचार जो आहे ना, अतिशय त्याचा नीच दर्जा आहे, त्याचा अभ्यास नाही आहे, अतिशय अशिक्षित माणूस अशा पद्धतीचा विचार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर मनात असेल तर बॅनरवर टाकायची काय गरज आहे? सर्वात अगोदर हे प्रश्न मी तुम्हाला करतो. त्यामुळे भावांनो, अशा लोकांच्या नादी लागू नका, अशा लोकांच्या गोष्टीवर तुम्ही व्हिडिओ बनवू नका, एकमेकांना टॅग करू नका, यांनी वाद वाढणार आहेत. ओके, तुमच्यामधील जर 2 लोक बोलतील तर इकडचे 4 लोक बोलतील, इकडचे 4 लोक बोलतील तर तिकडचे 8 लोक बोलतील. हा वादच यांना मुळात इथं राज्यामध्ये लावायचा आहे, राज्यांना पेटून द्यायचं आहे. ज्यावेळेस राज्य पेटायला सुरू होतं त्यावेळेस हे लोक यांच्या घरात सुरक्षित असतात, त्यांचे लेकरं बाळा सुरक्षित असतात, नुकसान आपल्यासारख्यांचं होतं. आता तुम्ही म्हणत असाल की मग लोक तुमच्या रस्त्यावर उतरत आहे. अतिशय संविधानिक मार्गाने, अतिशय शांतप्रिय आणि कोणालाही धक्का गालबोट न लागता अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही करतो आहे. सर्व महाराष्ट्राने नाही, सर्व देशाने नाही, सर्व जगाने सुद्धा बघितलं आहे की मराठा समाजाने जे काही मोर्चे केलेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलेले, जे संविधान भारताला दिलेलं आहे त्याच्यानुसारच प्रत्येक मोर्चे चालू आहेत. कुठल्याही प्रकारचा कायदा कोणी हातात घेतलेला नाही आहे, पण कायदा हातात मजबूर करायला तुमचेच लोक कारणीभूत ठरत आहे, जे अनाजी पंतसारख्या लोकांच्या हाताखाली काम करत आहे. त्यामुळे तुम्ही थोडं सुशिक्षित व्हा, तुम्ही स्वतःचा थोडा एक सेल्फ ऑब्झर्वेशन करा की तुम्ही जे करताय ते चांगलं करताय का. मी म्हणत नाही, मी सांगत नाही की कोण व्हिडिओ टाकला, कशासाठी टाकला, परत तो सांगाल मला एक व्हिडिओ टाकून, मी सांगाल त्याला एक व्हिडिओ टाकून, ही गोष्ट पांगत जाते. त्यामुळे स्वतःचं एक ऑब्झर्वेशन राहू द्या की काय चांगलं आहे, काय खोटं आहे, काय वाईट आहे, काय बरं आहे, हे आपल्याला स्वतःला कळतं ना. ठीक आहे, समोरच्याने सांगितलं नाही पटत आपल्याला, आपण त्याचं नाही ऐकायचं, पण स्वतःचं तर कळतं ना. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागू नका. आणि राहिला प्रश्न दुसरा या माणसाचा की त्याच्या नावाचा आणि त्याच्या वागण्याचा काही संबंध नाही, आरक्षण तर घेऊनच राहणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की जर संविधान तुम्हाला लढायचं शिकवतो, तोच संविधान आम्हालासुद्धा विरोध करायचा शिकवतो. त्यामुळं मराठा समाजाने सध्या जी एकजूट दाखवलेली आहे, अशा लोकांना बळी न पडता आपली एकजूट अशीच राहू द्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मागच्या व्हिडिओमध्ये जो तुम्ही प्रतिसाद दिला होता तो मला फार आवडला. अशाच पद्धतीचा प्रतिसाद तुम्ही ह्या व्हिडिओलासुद्धा द्याल अशी मी अपेक्षा करतो. जात कुठली असू, आपण सर्व भारतीय आहोत. आज न उद्या सर्वांना एकत्र राहायचं आहे आपल्याला. त्यामुळे अशा लोकांच्या भूलथापाला बळी न पडता स्वतः विचार करा की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. सर्वजणांना सोबत राहायचं आहे. हे लोक आज याच्यासोबत आहेत, उद्या त्याच्यासोबत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर हा माणूस म्हणतो आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यानुसार चालतो आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नथुराम गोडसेचे सपोर्टर असू शकत नाही ना. हा नथुराम गोडसेचा सपोर्टर आहे, हा म्हणतो हिंदू राष्ट्र करायचं. जो माणूस एका राष्ट्राचा सपोर्ट असतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी कशा पद्धतीने असू शकतो? स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका राष्ट्राच्या संकल्पनेला मान्यता देत नव्हते, हे याला माहीत नाही का? त्यामुळे तो आमच्या समाजाचा विरोधकच आहे, पण ज्या समाजात त्यांनी जन्म घेतलेला आहे तो त्या समाजाचा सुद्धा विरोधक आहे. कारण की तो वैचारिक विरोध करतो. जो फक्त तुमच्या जातीचा जो ब्रँड आहे ना, तो ब्रँड स्वतःच्या संरक्षणासाठी त्याचा फायदा ना तुमच्या समाजाच्या लोकांना होणार आहे, कोणाचाच होणार नाही. हा फक्त स्वतःचा फायदा करून घेणारा माणूस आहे. जिकडं गंगा वाहणार आहे हा तिकडं वाहत जाणार आहे. त्यामुळे अशा लोकांच्या भूलथापाला बळी पडू नका. चांगलं काय वाईट काय हे आम्हाला सगळ्यांना कळतं, कुणाला सांगायची गरजच नाही. त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओमध्ये काही चूक बोला असल्या बिनधास्त कमेंट सेक्शनमधल्या कमेंट सेक्शन मी कधीच बंद करत नाही. विचार मांडण्याची जी जागा असते ना ती कधीच बंद नाही करायला पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत 10,000, 20,000, 15,000 व्हिडिओजला व्ह्यूज येत आहे आणि सबस्क्राईब तर कोणीच करत नाही. त्यामुळे आवर्जून सबस्क्राईब करा. यापुढेही या चॅनलवर अशाच पद्धतीचे चांगले व्हिडिओ येतील. मी अपेक्षित करतो की तुम्ही सर्वजण सबस्क्राईब करसाल चॅनलला. जय शिवराय, जय शंभूराजे.